हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक पदासाठी IMP असे मॅथ्सचे PYQ पाहणार आहोत. आणि हे PYQ वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले आहेत. ॲक्च्युअलमध्ये उच्च न्यायालयामध्ये विचारलेल्या PYQचे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. आणि परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला येतात त्याच पद्धतीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे. आणि सगळेच्या सगळे प्रश्न हे गणितावर असणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 10 फुल टेस्ट दिलेले आहेत प्लस 350 टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत. म्हणजे साधारणपणे 360च्या आसपास टेस्ट याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि संपूर्ण सिलेबस कव्हर होणाऱ्या टेस्ट यामध्ये आहेत. म्हणजे टॉपिक वाईज ज्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये संगणक आहे, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्लिश, मराठी, इतिहास, राज्यघटना, असं भूगोल, टॉपिक वाईज भूगोल, या टॉपिक वाईज तुम्हाला व्हिडिओ या व्हिडिओज म्हणत आहे टेस्ट यामध्ये दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि यातले बरेचसे प्रश्न जशाच तसे परीक्षेला येतील. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज आहे पहा. चला आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, आपल्याला उच्च न्यायालयामध्ये सेम असाच प्रश्न विचारला होता की एका रेल्वेचा वेग 72 किलोमीटर प्रति तास असल्यास तिचा वेग मीटर प्रति सेकंदमध्ये किती असेल. आता एक लक्षात ठेवायचं हा अतिशय सोपा प्रश्न आहे, पण ॲक्च्युअलमध्ये आपल्याला उच्च न्यायालयामध्ये विचारलेला आहे. मग जर दिलेला वेग किलोमीटर प्रति तासमधील असेल आणि त्याचं रूपांतर जर आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये करायचं असेल तर किलोमीटर प्रति तासमधील वेगाला 518ने गुणायचं असतं. काय करायचं आपल्याला, मग या ठिकाणी 72 गुणिले 518 करावं लागेल. मग 72 गुणिले 518 केलं तर 18 एक 18, 18 चौक 72, 4 पंचे 20 आणि उत्तर आलेलं आहे आपलं 20 मीटर प्रति सेकंद. तर हा नियम लक्षात ठेवा की किलोमीटर प्रति तासमधील वेगाचं रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करण्यासाठी दिलेल्या किलोमीटर प्रति तासाला 518ने गुणायचं. या उलट जर एखादा वेग आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये दिलेला आहे आणि त्याचं रूपांतर जर किलोमीटर प्रति तासमध्ये करायचं असेल तर या मीटर प्रति सेकंदमधील दिलेला जो वेग आहे त्याला 18/5ने गुणायचं असतं. दोन्हीमधला फरक लक्षात आला असेल आता तुम्हाला. 518ने कधी गुणायचं आणि 18/5ने कधी गुणायचं. चला त्याच्या पुढे आता दुसरा प्रश्न आपण पाहूयात. दुसरा प्रश्न आहे पहा. आणि हे सगळे प्रश्न आपल्या कोर्सेसमध्ये दिलेले आहेत बरं का. 300 मीटर लांबीची एक रेल्वे एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा वेग किती. आता इथं लक्षात ठेवा आपल्याला जे हे दिलेलं आहे काय, मीटरमध्ये लांबी दिलेली आहे आणि वेळ सेकंदामध्ये दिलेली आहे. म्हणजे जो काही वेग येईल तो मीटर प्रति सेकंदमध्ये येणार आहे. पण आपल्याला इथं दिले काय, किलोमीटर प्रति तासमध्ये. मग काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. सर्वात आधी काय करायचं आपल्याला, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग अंतर किती दिलेलं आहे 300, वेळ किती दिलेली आहे 15 सेकंद. 15 एक 15, 15 दोन्ही 30, म्हणजे हे आलेलं आहे. वेग किती आलेला आहे आपला 20 मीटर प्रति सेकंद आलेला आहे. मग आता मीटर प्रति सेकंदमधील वेगाचं रूपांतर किलोमीटर प्रति तासमध्ये करण्यासाठी याला कितीने गुणायचं आपल्याला 18/5ने गुणायचं आहे. मग 20 गुणिले 18/5 केलं तर 5 एक 5, 5 चौक 20, 18 चौक 72 किलोमीटर प्रति तास. किती नंबरचं ऑप्शन आहे ब, हे त्याचं उत्तर आहे. 72 किलोमीटर प्रति तास हे आपलं उत्तर आलेलं आहे. चला त्याच्या पुढे आता तिसरा प्रश्न आपण पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. तिसरा प्रश्न आहे पहा आता. एक काम 10 दिवसात करतो, ब तेच काम 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. आता या स्वरूपाचा प्रश्न असेल तर काय करायचं माहिती आहे का, पहिल्याचे कामाचे दिवस गुणिले दुसऱ्याचे कामाचे दिवस आणि छेदस्थानी काय करायचं, पहिल्याचे कामाचे दिवस अधिक दुसऱ्याचे कामाचे दिवस. मग 10 गुणिले 15 केलं तर ते येणार आहे 150 आणि 10 अधिक 15 केलं तर ते येणार आहे 25. 25 × 25, 25 × 150, तर किती दिवस लागतील 6 दिवस लागतील. हे त्याचं उत्तर आहे. किती दिवस लागणार आहेत 6 दिवस लागणार आहेत. दोघी मिळून ते काम किती दिवसात करतील 6 दिवसात करतील. चला आता त्याच्या पुढे पुढचा प्रश्न आहे पहा.
12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? आता हे कसं सोडवायचं माहिती आहे का? हे आहे M1, हे आहे D1 आणि इथं आपल्याला मजूर M2 दिलेला आहे आणि D2 काय करायचं आहे? काढायचं आहे. बरोबर आहे. मग आता हे कसं सोडवायचं माहिती आहे का? अतिशय सोपी पद्धत आहे की 12 गुणिले 20 बरोबर 15 गुणिले D2. आता हे 15 गुणिले तिकडे होऊन काय होणार आहेत? भागिले होणार आहेत. मग 12 गुणिले 20 हे 15 बरोबर D2. मग आता जर 3ने भाग दिलं, 5ने जर भाग दिलं तर 5 चोट 20, 5 त्रिक 15, 3 येतं 3, 3 चोट 12, 4 चोट 16. म्हणून तेच काम 15 मजूर किती दिवसात करतील? तर 16 दिवसात करतील. पहा किती नंबरचं ऑप्शन आहे? ब हे त्याचं उत्तर आहे. 16 दिवस हे त्याचं उत्तर आहे. अजूनही आपल्याला प्रश्न पाहिजेत मित्रांनो, पण जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्कसाठी हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस इतिहासचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत, भूगोलचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत, राज्यघटनेचे आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आणि याच्यामध्ये 500 रुपयाच्या कोर्समध्ये 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. एक आहे न्यायालय भरती ई बुक आणि दुसरं आहे हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज. चला त्याच्या पुढचा, आणि याच्यामध्ये झालेले पेपर सुद्धा दिलेले आहेत बरं का. आणि आपली जी हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज आहे ना, यामध्ये सुद्धा हायकोर्टानं क्लर्कचे घेतलेले पेपर दिलेले आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट एक्झाम्पल. पुढचा प्रश्न आहे पहा, 12 आणि 18 या संख्यांचा लसावी किती? आता आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचं आहे. बरोबर आहे. मग 12 आणि 18 या संख्यांचा लसावी किती? तर लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. मग सर्वात आधी या दिलेल्या संख्या अशा लिहून घ्यायच्या 12 आणि 18. आता या संख्यांना ज्या संख्येने भाग जातो ना, ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे पहा. मग यांना भाग जाणाऱ्या संख्या जर आपण पाहिलं, मोठ्यात मोठा भाग दिला तर डायरेक्ट 6ने भाग जातो, पण तुम्हाला कळावं म्हणून मी छोटा भाग देतो पहा. 3ने जर भाग दिला तर 3 चोट 12, 3 सख 18. डायरेक्ट 6नेच भाग द्यायचा आहे बरं का, पण तुम्हाला कळावं म्हणून मी छोटे भाग दिलेत. बे दोन्ही 4, बे त्रिक 6. आता 2 आणि 3ला परत कोणत्या संख्येने भाग जात नाही. मग हे जे असतात हे असामायिक अवयव असतात आणि हे खालचे असामायिक अवयव असतात. मसावी विचारला तर फक्त या सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 2 बरोबर 6 हा यांचा मसावी आला असता. पण लसावी बरोबर सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. मग हे सामायिक अवयव आहे 3 गुणिले 2, असामायिक अवयव आहे 2 गुणिले 3. या सर्वांचा गुणाकार केला तर 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 12 36 हे आपलं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? 36 हे तुमचं उत्तर आहे. समजतंय सर्वांना? चला त्याच्या पुढे 6वा प्रश्न आपण आता पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. प्रश्न सोपे आहेत, पण असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील. अवघड प्रश्न पण मी घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये सोपे प्रश्न आहेत. दोन संख्यांचे गुणोत्तर 3.4 असून त्यांचा मसावी 5 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता अशा स्वरूपाच्या उदाहरणात काय करायचं माहिती आहे का, की आपल्याला काय करायचं या ठिकाणी, तर त्यांचा मसावी 5 आहे तर त्या संख्या कोणत्या? तर लहान संख्या कशी काढायची माहिती आहे का? पहिलं गुणोत्तर गुणिले मसावी. मग पहिली संख्या आली ती लहान संख्या आहे 3 गुणिले मसावीची ते 5, ते झालं तुमचं 15. मोठी संख्या कशी काढायची? तर मोठं गुणोत्तर गुणिले मसावी 5 गुणिले 20. मग आता इथं पहा 15 आणि 20चं जर गुणोत्तर केलं तुम्ही तर 5 त्रिक 15, 5 चोट 20, 3.4 गुणोत्तर आले आणि 15 आणि 20चा मसावी किती येतो? 5 येतो. म्हणजे त्या संख्या कोणत्या आहेत? 15 आणि 20 आहेत. हे त्याचं उत्तर आहे. सोपी पद्धत आहे की नाही? अशा स्वरूपाचा प्रश्न असेल की दोन संख्यांचं गुणोत्तर दिले आणि त्यांचा मसावी दिले आणि त्या संख्या विचारल्या, तर सरळ मसावी गुणिले पहिली संख्या, म्हणजे लहान संख्याला गुणलं की लहान संख्या मिळते आणि मसावी गुणिले मोठी संख्या, मोठ्या संख्येला गुणलं की मोठी संख्या मिळते. समजले? अतिशय सोपी पद्धत आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. 7वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. पुढचा प्रश्न आहे पहा, पहिल्या 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? आता हे दोन पद्धतीनं सोडवता येतं. एक तर शॉर्टकट मेथडनी
आणि दुसरं लॉन्ट्रेट मेथडनी. आता पहिल्या 5 क्रमवार नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर आहे. मग यांची बेरीज भागिले एकूण संख्या, हा लॉन्ट्रेट मेथड सांगत आहे बरं का. हे झालं की लगेच तुम्हाला शॉर्टकट मेथड पण सांगणार आहे. मग आता यांची जर आपण बेरीज केली तर 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15, 15/5 केलं तर उत्तर काय आले? 3. आता हा झाला लॉन्ट्रेट. शॉर्टकट काय माहिती आहे का? जर दिलेल्या संख्या एकूण 3, 5, 7, 9, 11, 13 याप्रमाणे असतील आणि त्या जर क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार समसंख्या किंवा क्रमवार विषम संख्या असतील किंवा त्यांच्यामधील फरक सारखा असेल तर त्या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या आणि जी संख्या मध्यभागी येईल तीच तुमची सरासरी असते. मग पहिल्या 5 क्रमवार नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5. याच्यामध्ये मध्यभागी कोणती आहे? 3 आहे की नाही? मग 3च तुमचा काय झालेला आहे? सरासरी झालेला आहे. सोपं आहे. तर सी हे त्याचं उत्तर आहे. सरासरी किती आलेलं आहे? 3 आलेला आहे. मी तुम्हाला शॉर्टकट मेथड पण सांगितली आणि लॉन्ट्रेट मेथड पण सांगितली. याच्यामध्ये अजून एक आहे पहा, की अजून एक पद्धत आहे माहिती आहे का? की पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे मोठमोठ्या संख्या असतील 101 ते 313 पर्यंतच्या, मग पहिली म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्या आधी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या भागिले 2. व 1 आणि 5 किती आलं? 6 भागिले 2 आणि उत्तर किती येते? 3. उत्तर सेमच येणार आहे. मी 3 मेथड तुम्हाला सांगितल्या. तर ही मेथड मोठ्या संख्या जर दिलेल्या असतील म्हणजे 213 ते 455 अशा स्वरूपाच्या, तर ही मेथड कामाला येते पहा. छोट्या संख्या असतील तर ही मेथड कामाला येते. आणि मग ही तर पद्धत आहेच आपली बेसिक पद्धत, पण ही खास करून पद्धत लक्षात ठेवा तुम्ही. चला त्याच्या पुढे आता 8वा प्रश्न आपण पाहूयात. खूप छान पद्धतीनं मी तुम्हाला सगळं सांगत आहे बरं का. अजून आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल म्हणजे रेकॉर्डेड हुडोटोड घेतला नसेल तर स्वस्तामध्ये 200 प्लस GST मध्ये ई बुक सुद्धा उपलब्ध आहे. याच्यामध्ये झालेले पेपर दिलेले आहेत शिपाई आणि लिपिकचे, सरावासाठी पेपर दिलेले आहेत आणि जो काही आपला लिपिक आणि शिपाईचा अभ्यासक्रम आहे ना, तो अभ्यासक्रम वन लाईनर स्वरूपामध्ये खूप छान पद्धतीने आणि डिटेल्समध्ये दिलेला आहे. तुम्हाला छान फायदा होईल याचा. तर जो कोर्स घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. टेस्ट सिरीज आहे, रेकॉर्डेड हुडो कोर्स आहे, न्यायालय भरती ई बुक आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 8वा प्रश्न आता आपण पाहूयात. आणि 8वा प्रश्न आहे पहा, 5 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची बेरीज 75 असल्यास 5वी संख्या कोणती? आता इथं काय दिले आपल्याला की 5 संख्यांची सरासरी 20 दिली पहा. म्हणजे या 5 संख्यांची बेरीज कशी येते माहिती आहे का? तर बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. मग 5 संख्यांची बेरीज येणार आहे 5 गुणिले 20. किती आलं ते? 20 100. पुढे काय दिलं आपल्याला? पहिल्या 4 संख्यांची बेरीज 75 असल्यास 5वी संख्या कोणती? मग 5 संख्यांची बेरीज 100 आहे, त्यापैकी 4 संख्यांची बेरीज 75 आहे, तर 5वी संख्या कशी काढणार आपण? 100 वजा 75 करणार. मग 100 मधून 75 गेले तर उत्तर काय येते? 25. किती नंबरचा ऑप्शन आहे? ब हे त्याचं उत्तर आहे. तर 5वी संख्या कोणती आहे? 25 आहे. ठीक आहे. चला आता 9वा प्रश्न पाहूयात. मी परत सांगतो व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. 500चे 15% म्हणजे किती? आता 500चे 15% आपल्याला दिले बरोबर आहे. मग आता टक्के म्हणजे 15% म्हणजे 15/100. मग 500 गुणिले 15/100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 15×5 75. किती नंबरचा ऑप्शन आहे? सी हे त्याचं उत्तर आहे. 75 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता त्याच्या पुढे 10वा प्रश्न आपण पाहूयात. 10वा प्रश्न आहे पहा. त्याच्या पुढचा 10वा प्रश्न आहे आता नेक्स्ट. एका परीक्षेत 400 पैकी 280 गुण मिळाले तर किती टक्के गुण मिळाले? 400 पैकी 280. मग अंशस्थानी 280 लिहायचं, छेदस्थानी 400 लिहायचं आणि त्याला गुणिले काय करायचं माहिती आहे? 100 करायचं. मग हा शून्य हा शून्य कटला, हा शून्य हा शून्य कटला. 4 7 28. राहिलेला शून्य देऊन टाका. किती टक्के गुण मिळालेले आहेत? 70% गुण त्याला मिळालेले आहेत. आणि जर तुम्हाला मी स्वतः लिहिलेलं स्पर्धा परीक्षा अंकगणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही पुस्तकं घ्यायची असतील तर मला 88 06 06 86 18 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा.
फक्त 450 रुपयामध्ये दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतील आणि सगळ्याच परीक्षांसाठी तुम्हाला हे उपयुक्त आहेत. जशास तसे प्रश्न म्हणजे परीक्षेत जसे प्रश्न येतात तसे सगळे पॅटर्न व्यवस्थित शिकवलेले आहेत आणि प्रत्येकाचं स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि मग आपला हायकोर्टच्या टेस्ट सिरीज वगैरे तो उपलब्ध आहेतच आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये. आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीजमध्ये क्लर्कचे झालेले पेपर दिले आहेत. 350 टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत आणि 10 फुल टेस्ट दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.